तर लाडकी बहीण योजनेला अजितदादांचं नाव देण्याचा प्रस्ताव आला नाही। योजनेला अजितदादांचं नाव देणार या चर्चेवरून मंत्री प्रताप सरनाईक यांनी ही माहिती दिली। सध्या तरी अजून काही तसा प्रस्ताव आलेला नाहीये आणि प्रामुख्यानं आमचे मुख्य नेते आणि जे ह्या सगळ्या लाडक्या बहिणींना 1500 रुपये ज्यांनी मंजूर केले मुख्यमंत्र्यांच्या कार्यकाळामध्ये, खऱ्या अर्थानं लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ म्हणून जे परिचित आहे एकनाथ शिंदे साहेब यांना निश्चितपणे त्या बाबतीत विचारला होईल। अजितदादा गेल्यानंतर सत्तेचा लाभ घेण्यासाठी चिल्ल्या-पिल्ल्यांचा सुळसुळाट वाढला असं उत्तम जानकर यांनी म्हटलेलं आहे। शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार उत्तम जानकर यांनी प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरेंवर नाव न घेता टीका केली आहे। सत्तेसाठी माझं चालावं असं प्रत्येक बगलबच्चाला वाटतं असं देखील उत्तम जानकरांनी म्हटलं। नाही, आता ज्या वेळेला अजितदादासारखं खंबीर नेतृत्व गेलं त्यावेळेला या सत्तेचा लाभ उठवण्यासाठी असा चिल्यापिल्यांचा सुळसुळाट होत असतो आणि तो ग्रहित असतो। कुणीही बगलबच्च्याला वाटतं मीच चालावं, माझंच असावं। तर मला कशासाठी विलीन केलं याची मला पूर्ण माहिती असं देखील यावेळेला सुनील तटकरेंनी म्हटलेलं आहे। सोशल मीडियावरील टीकेवरून सुनील तटकरेंनी प्रतिक्रिया दिली आहे। काही प्रमुख नेत्यांनी विलिनीकरणाची चर्चा का सुरू केली याचं उत्तर ते मला देऊ शकले नाही असं देखील सुनील तटकरेंनी। ज्यांना विलन करायचं मला करायचं होतं त्यांनी काय कारणासाठी केलं याची मला पूर्णपणाची माहिती आहे। काही प्रमुख राजकीय नेत्यांनी विलिनीकरणाची चर्चा का सुरू केली याचं उत्तर त्यांच्यापैकी कोणी आम्हाला आजवर देऊ शकलं नाही। आमचा नेता निवडाचा अधिकार आम्हाला आहे आणि नेता निवडून शपथविधी कधी करायचा ते माननीय नेता निवडला पक्षाने, मुख्यमंत्री महोदयांनी अनुमती दिली आणि शपथ झाली। त्याच्यात कोणाला काय शल्य दुःख वावगं वाटलंय ते त्यांनी सांगावं। तर लाडकी बहीण योजनेला अजितदादांचं नाव देण्याचा प्रस्ताव आला नाही। योजनेला अजितदादांचं नाव देणार या चर्चेवरून मंत्री प्रताप सरनाईक यांनी ही माहिती दिली। सध्या तरी अजून काही तसा प्रस्ताव आलेला नाहीये आणि प्रामुख्यानं आमचे मुख्य नेते आणि जे ह्या सगळ्या लाडक्या बहिणींना 1500 रुपये ज्यांनी मंजूर केले मुख्यमंत्र्यांच्या कार्यकाळामध्ये, खऱ्या अर्थानं लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ म्हणून जे परिचित आहे एकनाथ शिंदे साहेब यांना निश्चितपणे त्या बाबतीत विचारला होईल। तर अजितदादा गेल्यानंतर सत्तेचा लाभ घेण्यासाठी चिल्ल्या-पिल्ल्यांचा सुळसुळाट वाढला असं उत्तम जानकर यांनी म्हटलेलं आहे। शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार उत्तम जानकर यांनी प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरेंवर नाव न घेता टीका केली आहे। सत्तेसाठी माझं चालावं असं प्रत्येक बगलबच्चाला वाटतं असं देखील उत्तम जानकरांनी म्हटलं। नाही, आता ज्या वेळेला अजितदादासारखं खंबीर नेतृत्व गेलं त्यावेळेला या सत्तेचा लाभ उठवण्यासाठी असा चिल्यापिल्यांचा सुळसुळाट होत असतो आणि तो ग्रहित असतो। कुणीही बगलबच्च्याला वाटतं मीच चालावं, माझंच असावं। तर मला कशासाठी विलीन केलं याची मला पूर्ण माहिती असं देखील यावेळेला सुनील तटकरेंनी म्हटलेलं आहे। सोशल मीडियावरील टीकेवरून सुनील तटकरेंनी प्रतिक्रिया दिली आहे। काही प्रमुख नेत्यांनी विलिनीकरणाची चर्चा का सुरू केली याचं उत्तर ते मला देऊ शकले नाही असं देखील सुनील तटकरेंनी। ज्यांना विलन करायचं मला करायचं होतं त्यांनी काय कारणासाठी केलं याची मला पूर्णपणाची माहिती आहे। काही प्रमुख राजकीय नेत्यांनी विलिनीकरणाची चर्चा का सुरू केली याचं उत्तर त्यांच्यापैकी कोणी आम्हाला आजवर देऊ शकलं नाही। आमचा नेता निवडाचा अधिकार आम्हाला आहे आणि नेता निवडून शपथविधी कधी करायचा ते माननीय नेता निवडला पक्षाने, मुख्यमंत्री महोदयांनी अनुमती दिली आणि शपथ झाली। त्याच्यात कोणाला काय शल्य दुःख वावगं वाटलंय ते त्यांनी सांगावं।